नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गाजरांना लिपस्टिक का लावायची। केसांमध्ये असलेला कोंडा घालवण्यासाठी घरगुती अशी एक ट्रिक सांगितलेली आहे, ज्यामुळे केसांमधला कोंडा जो आहे तो कायमचा निघून जातो आणि या ट्रिकमुळे तुम्हाला पुन्हा कोंडा देखील होत नाही, केस स्वच्छ राहतात। त्यासोबत भरपूर अशा काही किचनच्या टिप्स आहेत, ऑर्गनायझेशनच्या टिप्स आहेत, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आणि क्लिनिंगच्या सुद्धा आयडिया आहेत। चला मग पहिल्यांदाच आपण एक टिप बघतोय, ती म्हणजे घरात असलेल्या टाकाऊ अशा प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या तुमच्या कधीही वाया जाणार नाहीत आणि घरात पडलेल्या प्लास्टिकच्या भरण्यांचा सुद्धा इथे आपण पुनर्वापर करणार आहोत। सगळ्यात आधी आपण एक किचन टिप बघतोय आणि ही किचन टिप म्हणजे घरात असलेली कोथिंबीर जी असते ती बाजारातून जेव्हा विकत आणतो ना तेव्हा लगेचच निवडायला घ्यायची आणि जर आपल्याला निवडायला जास्त वेळ नसेल तर आपल्याला काय करायचं, ही एका ताटामध्ये किंवा कशावर तरी घ्यायची आहे, कापडावर वगैरे, आणि कोथिंबीर जी आहे ती आपल्याला छान अशी कात्रीने कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे याचे जे अर्ध्यातून वरची कोथिंबीर असते ती वेगळी करायची आणि याच्या मुळ्या आहेत त्या वेगळ्या करायच्या आहे, जेणेकरून आपल्याला ही कोथिंबीर जी आहे ती एका जाडसर काडीसोबत व्यवस्थित कोथिंबीर स्वच्छ अशी ठेवता येईल, जेणेकरून ती फ्रेशही राहते आणि खराबही होत नाही आणि याच्या मुळ्या देखील वेगळ्या होतात। मुळ्या ज्या आहेत त्याला माती वगैरे असू शकते, त्यामध्ये पिवळट अशी पानं देखील असू शकतात। त्या पिवळट पानांमुळे काय होतं की आपली कोथिंबीर बाकीची सुद्धा खराब होते, म्हणून बाजारातून आणलेली कोथिंबीर लगेचच स्वच्छ करायला घ्यायची, जेणेकरून आपलं काम सुद्धा वाढत नाही, पैशांची देखील बचत होते आणि वेळेची सुद्धा बचत होते। जेव्हा आपल्याला कोथिंबीर लागते तेव्हा आपण सहज यातली कोथिंबीर घेऊ शकतो, स्वच्छ धुवून आपल्याला पाहिजे तेवढी वापरू शकतो। या पद्धतीने कात्रीने जर कोथिंबीर निवडाल तर नक्कीच एक एक करून तुम्हाला अगदी सोपी जाईल आणि एका मिनिटामध्ये एक गड्डी निवडून सुद्धा होईल। ही कोथिंबीर आठवड्याभर फ्रेश ठेवण्यासाठी सुद्धा एक सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघा। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या पद्धतीने कोथिंबीर जी आहे ती कट करून आपण एका पत्रावळीवरती ठेवली आहे आणि ही पत्रावळी सुद्धा टाकाऊच आहे। बघू शकता पिवळा पाला पूर्ण मी साईडला काढून घेतलेला आहे, जिथे मुळ्या मी काढलेल्या आहेत बाजूला तिथे। या पद्धतीने तुम्ही कोथिंबीरीऐवजी मेथीची भाजी सुद्धा स्वच्छ करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्या देखील मुळ्या वेगळ्या करता येतात, भाजी वेगळी करता येते, जेणेकरून आयत्या वेळी आपल्याला हवी तेव्हा भाजी वापरता येते। आणि कोथिंबीर तर आठवडाभर आपल्याला ठेवायची असते, त्यामुळे या सोप्या ट्रिक्स असतात छोट्या छोट्या, त्यामुळे आपल्याला आपली कामं जी आहेत ती सोपी करता येतात आणि टाईम सेव्हिंग करता येतं, सोबतच मनी सेव्हिंगही होतं। आणि या पद्धतीने आपण काय केलं, मुळ्या पूर्ण वेगळ्या काढलेल्या आहेत, ते या टाकाऊ मुळ्या आहेत, पण याचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ते मी पुढे सांगितले। याला ठेवण्यासाठी सुद्धा छोटंसं आपण एक काम करणार आहोत, डस्टबिन बनवणार आहोत, तर ते पण कसं बनवायचं ते पण नक्की बघा। घरात पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा आपल्याला फेकून द्यायच्या नाही आहे, त्याचा पण रियूज करायचा आहे। तर सगळ्याच टिप्स बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। कोंडा केसातला कसा घालवायचा ते पण नक्की बघा। गाजरांना लिपस्टिक कशी का लावायची ते पण मी सांगितले आजच्या व्हिडिओमध्ये। आणि घरातल्या कुठल्याच टाकाऊ वस्तूचा इथे आपण फेकून देणार नाही आहोत, तर त्याचा रियूज करणार आहोत, म्हणजेच टाकाऊपासून एक टिकाऊ वस्तू नक्की बनवणार आहोत। किचन टिप आहे ही नक्की लक्षात ठेवा। घरात जर पत्रावळी असेल तर त्यामध्ये तुम्ही एकदा कोथिंबीर अशी गुंडाळून ठेवाल तर नक्कीच पुन्हा तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही ऑर्गनायझरची गरज पडायची नाही। जर या पद्धतीने कोथिंबीर ठेवाल तर कोथिंबीरसुद्धा फ्रेश राहते आणि या प्रकारे तुम्हाला ठेवायला सुद्धा सोपं जातं। घरामध्ये भरपूर फळभाज्या आणि पालेभाज्या असतात, सगळेच प्लास्टिकचे बॉक्स आपल्याकडे असतात ना, तर ते पुरेसे होतील असं नाही, किंवा ज्या काही कापडी बॅग असतील त्यामध्ये देखील आपण भाजीपाला ठेवतो, त्या म्हणजे पिशवीमध्ये ठेवलेला भाजीपाला असतो आणि त्यावेळी आपल्याला एखादी तरी पिशवी कमी पडते, त्यावेळी एखादी घरातली पत्रावळी घेऊन त्यामध्ये असं गुंडाळून ठेवा। अगदी आठवडाभरच काय तर 15 दिवसापर्यंत कोथिंबीर फ्रेश आणि ताजी जशीच्या तशी राहते, हिरवीगार राहते। आणि पुढची आपली टिप आहे घरात पडलेल्या टाकाऊ अशा प्लास्टिकच्या बॉक्सचा रियूज आपण कशा पद्धतीने करायचा ते मी सांगितलंय। एक अशा प्रकारची भरणी आहे माझ्याकडे प्लास्टिकची, तर त्याचा वापर आपण डस्टबिन म्हणून करणार आहोत, पण कशा प्रकारे त्याला बनवायचं आहे ते मी तुम्हाला नक्की सांगितलेलं आहे। घरात पडलेल्या टाकाऊ अशा प्लास्टिकच्या पिशव्या असतात, ज्या भाजीपाल्यासोबत फळांसोबतही येतात आणि त्यासोबतच कपड्यांच्या देखील प्लास्टिक बॅग असतात। कोणतीही पिशवी घ्या, नक्कीच तुम्हाला किराण्यासोबत देखील भरपूर पिशव्या आलेल्या असतात, त्याचाही वापर करता येईल इथे।
ही पिशवी आपल्याला या प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा या बॉक्समध्ये अशी ठेवायची आहे. बॉक्स असेल चपटा तरी चालेल किंवा उभी भरणी असेल तरी चालेल. त्यामध्ये ही पिशवी ठेवून त्यामध्ये कचरा भरायचा आहे. कचरा हा फक्त भाजीपाल्याचाच नाही तर कांदा लसूणचा सुद्धा घरामध्ये किचनमध्ये पडलेला असतो आणि हा कचरा जर वेळच्या वेळी उचलला आणि अशा पद्धतीने या छोट्याशा डस्टबिनमध्ये ठेवला तर आपला काय होतो फायदा की आपल्याला वेळच्या वेळी ही पिशवी बाहेर काढून आपल्याला यातला कचरा बाहेर फेकता येतो. पिशवी यामध्ये ठेवल्यामुळे कचरा जो आहे तो इकडे तिकडे पडत नाही जेव्हा आपल्याला यातून तो बाहेर काढायचा असतो. आणि पिशवी यामध्ये ठेवल्यामुळे वारंवार प्लास्टिकचा डबा जो आहे तो धुण्याची गरज पडत नाही. तर मिनी डस्टबिन इथे तयार झाले किचनमध्ये वापरण्यात येणारं. तर कुठल्याही छोट्या छोट्या वस्तूंचा कचरा आता किचनमध्ये होणार नाही. किचन तुमचं स्वच्छ आणि छान राहील. त्यामुळे नक्कीच छोट्याशा बरणीचा वापर तुम्ही तुमच्या किचनमध्ये करू शकता. छोटीशी आयडिया आहे पण नक्कीच खूप जास्त युजफुल आहे प्रत्येकच गृहिणींसाठी. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आताच करून घ्या. समोरच्या घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा. आणि अशा पद्धतीने आपल्याला बरणी जी आहे ती उभी कट करून घ्यायची आहे. यावरचं जे झाकण असतं किंवा टोपण असतं ते नसेल तरी देखील चालेल. असेल तर यावरती लावून ठेवू शकता. आणि चाकू गरम केला की आपल्याला ही प्लास्टिकची जी भरणी आहे ती अशी उभी सहज कट करता येते. आणि ती अशी उभी कट केल्यानंतर आपल्याला फायदा हा होणार आहे की यामधून निघणारी जी पिशवी आहे कचऱ्याची तर ती अगदी सहज बाहेर येते. कारण भरपूर कचरा साठला तर आपल्या छोट्याशा भरणीचं जे काही टोपणाकडचा पोर्शन असतो भाग असतो तिथून आपली ही कचऱ्याची पिशवी सहज बाहेर निघत नाही. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे की भरणी उभी कट करून ठेवायची आणि यातला कचरा सहज बाहेर काढायचा आहे. या पद्धतीने कचरा जो आहे तो प्लास्टिक बॅग सहित आपण बाहेर काढू शकतो. भरपूर कचरा यामध्ये बसतो आणि अशा पद्धतीने आपण याला ठेवण्यासाठी ऑर्गनायझर बनवलंय किंवा हे डस्टबिन बनवलेलं आहे. आता घरामध्ये तुम्ही कोथिंबीरच नाही तर गाजराची साल काढाल किंवा मग अशा प्रकारे कोथिंबीरच्या ऐवजी कुठल्याही पालेभाज्या निवडाल तर त्याच्या मुळ्या राहतात आणि या मुळ्या आपल्याला ठेवायच्या म्हटलं की इकडे तिकडे कचरा भरपूर दिसतो. म्हणून या मुळ्या किंवा मग कुठलाही भाजीपाल्याचा कचरा लसणाचा कांद्याचा कचरा सुद्धा तुम्ही त्या छोट्याशा डस्टबिनमध्ये ठेवू शकता जेणेकरून आपलं किचन सगळं स्वच्छ राहतं व्यवस्थित राहतं. वेळच्या वेळी कचरा उचलला की किचनमध्ये खूप जास्त कचरा झाल्यासारखं आपल्याला दिसत नाही. पुढची आपली टीप म्हणजे घरामध्ये आपण जेव्हा बाजारातून किंवा केळी घेऊन येतो ना तेव्हा काय करायचं की केळी जी आहे ती प्लास्टिक बॅगमध्ये बराच वेळ ठेवायची नाही. जर ती बराच वेळ राहिली किंवा एखादा दिवस जरी राहिली तरी आपली केळी खालून खराब होते आणि काळी पडते. काळी पडली की ती लगेचच थोडीशी दबायला लागते आणि लगेच ती केळी खराब होते. आणि पूर्ण केळी खराब झाली की लगेच आपल्याला ती खाता देखील येत नाही. पैशांचं खूप जास्त नुकसान होतं. कोणतेही फळं जे असतात ते खूप जास्त महागच असतात. तसंच केळी देखील महागच आहे. आणि या पद्धतीने त्याला पिशवीतून काढायचं आहे आणि आपल्याला एखाद्या जाळीवरती किंवा कुठल्याही स्टँडवरती अशा पद्धतीने ठेवायचे की जेणेकरून त्याला खालून देखील हवा लागेल आणि आपल्या जमिनीच्या लगत त्याला किंवा ताटावरती कुठेही ठेवायचं नाही आहे. तर ताटावर न ठेवता अशा पद्धतीने एखाद्या जाळीवर ठेवायचं आहे. तर ही जाळी जी आहे ती दळण करण्याची जी चाळणी असते त्याची प्लेट आहे. तुमच्याकडे सुद्धा एखादी पडलेली असेल टाकाऊ असेल खराब झाली असेल तर त्याचा वापर तुम्ही केळी ठेवण्यासाठी करा. केळी अशी पालथी ठेवायची म्हणजे बाहेरून ती खराब होत नाही आणि आतूनही काळी पडत नाही. कोणत्याच बाजूने केळी काळी पडत नाही. आणि याला झाकण्यासाठी आपण कुठलाही एखादा पातळ रुमाल वापरायचा किंवा ओढणी वापरायची जेणेकरून यामध्ये हवा जाते पण यावरती चिलट वगैरे बसण्याची शक्यता राहत नाही. आणि केळी कधी फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरला ठेवायची जेणेकरून केळी खूप जास्त दिवस आपल्याला व्यवस्थित चांगली ठेवता येते. आणि अशा पद्धतीने तुम्ही केळीला ऑर्गनाईज करून ठेवू शकता जेणेकरून आपली केळीसुद्धा खूप जास्त दिवस आपल्याला टिकवायची गरज लागत नाही. कारण मुले लगेचच त्याला संपवून टाकतात 1-2 दिवसामध्ये. आणि या पद्धतीने मी केळीचं ऑर्गनायझेशन तुमच्यासोबत शेअर केलं. आवडलं की नाही नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा केळी कशी ठेवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढची आपली टीप आहे लिंबूच्या रिलेटेड. लिंबू जे आहे ते कधीही मधोमध न चिरता असं साईडने चिरायचं जेणेकरून यामध्ये काय होतं की बारीक जे लिंबाच्या बिया असतात तर त्या बिया ज्या आहेत त्या प्रत्येक फोडीमध्ये येत नाहीत. आणि अशा पद्धतीने आपल्याला धारदार चाकू वापरायचा आणि सेंटरने लिंबू न चिरता असं साईडने चिरायचं जेणेकरून याची मोठी फोड निघते आणि यामध्ये लिंबामध्ये एकही लिंबाची जी बिया असते तर ती बिया येत नाही यामध्ये. आणि जो साईडचा राहिलेला पोर्शन आहे त्याच्या देखील 2 छोट्या छोट्या फोडी यामध्ये आपल्याला काढता येतात. तर नक्कीच या पद्धतीने लिंबाच्या फोडीमध्ये जर अशा पद्धतीने लिंबाच्या बिया गेल्या तर त्या आपण चाकूच्या टोकाने व्यवस्थित लिंबू चिरण्याची ही एक सोपी ट्रिक आहे जेणेकरून यामध्ये बिया काढण्यात आपला भरपूर वेळ जात नाही. जेवताना देखील आपल्याला अलगद लिंबू उचलून घेऊन आपल्याला ते जे हवं तेव्हा पिळता येतं. किंवा मग लिंबाच्या या
चिरण्याच्या पद्धतीमुळे काय होतं की लहान मुलांना सुद्धा त्यातलं लिंबाची जी काही बी असते तर ती काढायला वेळ लागतो, तर तिथे टाईम सेविंग होतं आणि या प्रकारे चिरलेलं लिंबू दिसायला देखील खूप छान दिसतं आणि रसरशीत आहे. आपल्या यातला लिंबाचा गर कुठेही वाया देखील जात नाही, फक्त आणि फक्त जो टाकाऊ पोर्शन असतो म्हणजेच लिंबाच्या बिया असतात त्याच फक्त निघून जातात. पुढची आपली टिप आहे ती म्हणजे आपल्याला केसातला कोंडा कसा घालवायचा ते बघायचे. आपण केसांना स्वच्छ धुण्यासाठी कुठला तरी एखादा शॅम्पू नक्कीच वापरत असतो, तर मी सुद्धा इथे काय केलं की एक क्लिनिक प्लसची शॅम्पूची पॅकेट घेतलेलं आहे छोटंसं, आणि हे ₹1 क्लिनिक प्लसचं पॅकेट घेऊन यामध्ये वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतले, अर्धी वाटी, आणि त्यामध्ये हे शॅम्पू मिसळून घेतलेला आहे. अर्धी वाटी पाण्यामध्ये एक शॅम्पूची पॅकेट असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करायचे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 मोठा चमचा साखर. पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा आहे हा चमचा, त्यामुळे मी सपट चमचा घेतला आहे. पोहे खायच्या चमच्याने तुम्ही घेत असाल तर 1 चमचा नक्कीच घ्यायचा आहे फुल भरून. तर आता तुम्ही या साखरेला या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचे की ह्या पाण्याने काय करायचं, केस स्वच्छ धुवायचे आहेत. अजून दुसरं थोडंसं गरम पाणी घेऊ शकता आणि गरम पाण्यामध्ये तुम्ही याला थोडं मिक्स करा. पाण्याची क्वांटिटी खूप जास्त मी सांगणार नाही, केसांवरती ती डिपेंड असेल. कमी केस असतील तर कमी पाणी लागेल, थोडंसं जास्त केस असतील तर मग ग्लासभर तरी पाणी लागेल. तर इथे बघू शकता मी दुसऱ्या एका ग्लासभर गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये हे पाणी मिसळलं आणि माझ्या केसांवरती थोडंसं लावून याला मसाज केला. आणि हा उपाय मी 1-2 वेळेस केल्यानंतर मला लगेचच याचा फरक जाणवला. अगदी एकदाच तुम्ही हा उपाय कराल तरीसुद्धा केसांमध्ये बिलकुल कोंडा राहत नाही, पूर्णपणे तो निघून जातो. नक्कीच तुम्हाला सुद्धा याचा खूप फायदा होईल. जर कोंड्याने परेशान झाला असाल किंवा तुमच्याकडे सुद्धा कोंडा घालवण्यासाठी कुठलाही उपाय नसेल, भरपूर उपाय करून थकले असाल किंवा तुम्ही महागडे कुठलेही प्रोडक्ट वापरले असतील तरीसुद्धा फरक पडला नसेल, तर नक्कीच हा उपाय एकदा करून बघा. फार जास्त तुम्हाला फायदा होईल, कधीही पुन्हा कोंडा होणार नाही आणि या छोट्याशा उपायामुळे तुम्हाला देखील त्याचा फायदा तर होणारच आहे, पैशांची देखील बचत होईल. भरपूर तुम्हाला पैसे खर्च करायची, मेडिकलच्या कुठल्याही वस्तू आणायची गरज नाही, कुठलेही शॅम्पू किंवा कुठलेही तेल वापरायची देखील गरज नाही. पुढची आपली टिप आहे गाजरांची साल काढणे. गाजरं जे आहे ते मार्केटमध्ये सध्या भरपूर आहेत, तर गाजरं आपण घेऊनच येतो आणि त्यानंतर गाजरं खाण्यापूर्वी आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं, यावरची साल काढायची. आता हे गावरान गाजरं आहेत त्यामुळे थोडासा याचा कलर थोडा वेगळा आहे. साल काढण्यासाठी घरामध्ये पिलर जर उपलब्ध नसेल तर काय करायचं की घरामध्ये लिपस्टिक ही सगळ्यांच्या असते, मग सगळ्या महिलांकडे असते. तर लिपस्टिकचं आपल्याला वरचं जे कवर असतं म्हणजे ह्या पद्धतीचं टोपण असतं तर ते पूर्ण काढून घ्यायचे आणि त्या प्लास्टिकच्या टोपणाने आपल्याला या गाजराची साल सहज काढता येते. त्यामुळे जर तुमची लिपस्टिक संपली असेल आणि वरचं कवर तुमच्याकडे शिल्लक असेल तर त्याचा वापर करून तुम्ही गाजराची साल सहज काढू शकता. कुठलाही गाजराचा जो खाण्याचा पोर्शन असतो किंवा जाडसर साल असते ती अजिबात वाया जात नाही. जी काही टाकाऊ भाग असतो, गाजराची साल असते पातळवाली, तीच निघून जाते. त्यामुळे नक्कीच हा उपाय तुम्ही सुद्धा करू शकता. पिलर नसेल तर अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, चाकूने साल काढता येत नाही, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने लिपस्टिकने साल काढू शकता. अशा पद्धतीने गाजराला लिपस्टिक लावाल तर आश्चर्यचकित व्हाल. प्रत्येक महिलेने अवश्य करावा असा हा उपाय आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.